डोंगरगाव तालुका नायगाव येथे शॉर्ट सर्किटमुळे आग, जलजीवन पाईप आणि कडब्याचे ढिगारे जळून खाक। नमस्कार मित्रांनो, न्यू पृथ्वीविश लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। मी श्रीनिधी पुठ्ठेवाड। आज नायगाव तालुक्यातील डोंगरगावात घडलेल्या भयावह घटनेने सर्वांनाच हादरवलं आहे। दिनांक 30 एप्रिल 2026 गुरुवारी सकाळी 11 वाजता हनुमान मंदिराच्या मागे शॉर्ट सर्किटमुळे अचानक भीषण आग लागली। या आगीत शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं। कडब्याचे 2 ढिगारे, जलजीवन मिशनचे पाईप आणि जुन्या घराचा साहित्य जळून पूर्ण खाक। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। गावातील माजी पोलीस पाटील हनुमंतराव पाटील यांचं घर अगदी जवळ होतं, पण ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे ते थोडक्यात वाचलं। आग लागताच नागरिकांनी तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांच्याशी संपर्क साधला। तहसीलदारांनी नायगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गांधाली पवार यांना तात्काळ अग्निशामक दलाची गाडी पाठवण्याचे आदेश दिले, पण नगरपंचायतीने काय केलं? गाडीत डिझेल नाही, पाणी भरायचं आहे अशी उडवाउडवीची कारणं सांगून विलंब। या दिरंगाईमुळे आग भडकत राहिली आणि नुकसान वाढलं। ग्रामस्थ आता संतापले होते। लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनावर कारवाई होणार का, असा प्रश्न विचारत आहेत। अग्निशामक दलाची गाडी आली, पण 3 तास लेट पाणी। त्या गाडीमध्ये पाणी अर्धवट होती। 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावाला आग लागताच कळविता 3 तास लेट अग्निशामक दलाची गाडी येते। त्यामुळे जनतामध्ये प्रशासनाविषयी नाराजी दिसून आली।